हा होता राग भैरव, सकाळचा राग. आणि शास्त्रीय संगीतात दर प्रहराप्रमाणे राग असतात. तर दुपारचा राग कोणता आहे? राग भीमपलास. किती वेगळा मूड आहे. आणि संध्याकाळ झाली की आपण राग यमनचा विचार करतो. ग रे ने रे सा सा ने ध ने रे रे ग ग रे मा ग प रे ग रे ने रे सा. आणि रात्रची मध्यरात्र झाली की आपण माळकौस गातो. सा ग म ध ग ध म म ग सा ग रे सा ध ने ध सा. शास्त्रीय संगीत खूपच सुंदर आहे आणि म्हणूनच युवा चेतनामध्ये आम्ही शास्त्रीय संगीताला खूप महत्त्व देतो. आणि युवा चेतनाच्या स्वरबहार या सदरात नवोदित कलाकारांना बोलवून त्यांना प्रोत्साहन देतो. त्यांचं मनोगत ते व्यक्त करतात आणि आमच्यासाठी गातात. तर या सदरामध्ये आम्ही यावेळेस पेश करत आहोत असाच एक नवोदित कलाकार जो खूप छान गातो. अभिषेक जोशी दापोलीवरून आपल्याबरोबर आहे. त्याचं स्वागत करूया आपण. अभिषेक नमस्कार. अभिषेक मला सांग की तू किती वर्ष शिकतोयस आणि कोणाकडे शिकतोयस? मी गेले 10 वर्ष पंडित NM केळकर आमच्या दापोलीमध्येच राहतात. त्यांच्याकडे गाणं शिकतोय आणि त्यांचं खूप मौलिक मार्गदर्शन मला लागतंय. आणि मी संगीतामध्ये संगीत विशारद केलेला आहे. आणि आता संगीत अलंकारच्या पहिल्या परीक्षेसाठी मी करतोय. आणि अभिषेक बरोबर तबल्यावर संगत करत आहे त्याचाच मित्र देवीदास दातार. देवीदास हा मुरुडचा आहे आणि मुरुड हे खूप सुंदर समुद्रकाठी गाव असलेलं आहे. मला वाटतं धोंडुकेश्वर कर्यांचं गाव आहे ते. बरं, तुझे गुरु कोण? माझे गुरु चंद्रशेखर देशपांडे पुण्याचे आणि अनिल देशपांडे. आणि आता सध्या मी जालगावचे आठवले गुरुजी यांच्याकडे शिक्षण घेत आहे तबल्याला. बरं बरं. आणि तू गातोस पण? हो. बरं. गाण्यात मी अलंकार केलेला आहे. बरं. तुझे गुरु कोण आहेत तुझे? क्लासिकलचे माझे नारायणबा केळकर जालगावचे, ते माझे गुरुजी. आणि त्याच्याबरोबर संवादिनीवर संगत करत आहे सिद्धेश बिछोलकर. तुम्हाला आठवतंय का एक मुलगा आला आपल्याकडे जलतरंग वाजवणारा काही महिन्यांपूर्वी? तो मुलगा पेटी देखील उत्तम वाजवतो. त्याचं स्वागत करूया आपण. सिद्धेश नमस्कार. नमस्कार. सिद्धेश, अकंपनी करताना काय दक्षता घ्यावी लागते? जेव्हा आपण अकंपनीमेंट करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की आपण साथसंगत करत आहोत. जो गाणारा जसा गातो त्याप्रमाणे आपल्याला वाजवावं लागतं. आणि जेव्हा आपण सोलो वाजवतो तेव्हा तर आम्ही म्हणजे स्टेजवरती राजा असतो. त्यामुळे आपल्याला जे हवं ते आपण फ्रीडमने वाजवू शकतो. आणि साथसंगतला जसं गाणं चाललंय त्या अंगाने वाजवतो. वा वा वा. आणि खूप संगीतमय आणि स्वरमय वातावरण इथे होणार आहे. तर आपण सुरू करूया अभिषेकचं गायन. तर तू कोणत्या प्रकारातलं गाणं गातेस आता? मी आता रात्रीच्या दुसऱ्या पहिल्या प्रकारातलं राग छायागट. वा कीजिए प्लीज. ना 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 झन झन न न न न न झन
Banana
ना तारे दाने ताना ना रे रे ना तारे दाने ताना ना रे रे ना तारे दाने ताना ना रे रे ना ताना ना रे रे ना ताना ना रे रे ना तारे दाने तारे दान ताना ना रे रे ना ताना दे रे ना ताना दे रे ना ताना दे रे ना तारे दाने तारे दाने तारे दाने ताना ना रे रे ना तारे दाने ताना ना रे रे ना तारे दाने ताना रे रे ना तारे दाने ताना रे रे ना तारे दाने ताना ना रे रे ना ताना ना रे रे ना ताना ना रे रे ना वा 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 वा